एडमिशन शुरू हो चुके हैं। कई सालों से आपके बच्चों की उच्च शिक्षा में मदद करने वाली पाठशाला यानी लिटिल बर्ड्स स्कूल। हमारे पास इंग्लिश मीडियम के साथ साथ तेलुगु और हिंदी की भी शिक्षा प्राप्त होती है। बच्चों को खेल कूद में रुचि देते हैं। कल्चरल प्रोग्राम, आध्यात्मिक पाठ और विज्ञान के विषय में ज्यादा फोकस करते हैं। रहा सवाल बच्चों को घर से स्कूल तक और स्कूल से घर तक, हमारी गाड़ियां सुरक्षित तौर पर पहुंचाया जाता है। पाठशाला में उच्च शिक्षा हासिल करे हुए टीचर भी मौजूद है और शानदार स्कूल की बिल्डिंग और भव्य प्रांगण मौजूद है। तो देरी किस बात की, एडमिशन शुरू हो चुके हैं। तो संपर्क करें प्रिंसिपल गीता अम्बिडवार। फोन नंबर है 9419995474। हमारा पता है ZPSS स्कूल के सामने, मेन रोड, बेला। नमस्कार, माय माऊली मराठी समाचारमध्ये आपले स्वागत आहे आणि मी आहे शेख इस्माईल। राजुरा दिनांक 24 मे दादासाहेब चित्रपट युनियन मुंबई व ज्ञानदीप ॲक्टिंग अकादमी कलामंच चंद्रपूर राजुरा दौरा राजुरा येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील सभागृहात निशुल्क 3 दिवसीय अभिनय ॲक्टिंग कार्यशाळा आयोजित करण्यात आली। सदर शिबिर दिनांक 23 ते 25 मे दरम्यान सकाळी 11 ते दुपार 2 वाजेपर्यंत शिवाजी महाविद्यालय राजुरा येथील सभागृहात आयोजित करण्यात आले। या शिबिराला अण्णा लोंढे अभिनेता प्रशिक्षण पुणे, मारुती सरपोतदार DPO फोटोग्राफर पुणे, अविनाश कीर्ती अभिनेता प्रशिक्षण पुणे यांच्यासह राजेंद्र पचारे, ओम प्रकाश गुंडावार, अंजली गुंडावार, मनोज तेलीवार, बादल बेले, मोरेश्वर, रामचंद्र लोहे, स्वतंत्र कुमार शुक्ला, सुनील भगत आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती। आदर्श शिक्षण प्रसारण मंडळाचे सचिव अविनाश जाधव, श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर SM वारकर यांनी सहकार्यातून महाविद्यालयातील सभागृह हे शिबिर आयोजित करण्यात आले होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालक राजेंद्र पचारे यांनी तर आभार ओम प्रकाश गुंडावार यांचे केले। त्यावेळी शिबिराची पालक व ज्यांनी पूर्व प्रशिक्षण घेऊन स्वतः भूमिका केली त्यांनी आपले मनोगत अनुभव व्यक्त केले। त्यांच्यामुळे आम्हाला ही संधी मिळाली की आम्ही कुठेतरी कुठल्यातरी क्षेत्रात अभिनय करू शकतो हा कॉन्फिडन्स आला। मी माझे अनुभव एवढा सांगू शकते की मी तुमच्यासाठी एक प्रायव्हेट मी टीचर आहे, खाजगी शाळेला शिकवते। तर त्याच्यामध्ये ना मला एक होती फक्त मुलांना शिकवायचं आणि घरी जायचं। एक नृत्य म्हणून माझी आवड होती, बस तेवढंच करायचं। पण जसं जसं TV सिरियल वगैरे बघायला लागले तर मला वाटायचं की यार ॲक्टिंग करतं काय असं असेल, म्हणजे आपण सहज ते घरी जे बोलतो ते म्हणतो ना रिअल लाईफ आणि रिअल लाईफ, ते खरंच खूप वेगळी असते। आणि मी जेव्हा बघितलं तर नाही ठीक आहे असं आपण म्हणू शकतो घरी वगैरे, पण जेव्हा सरांनी कार्यशाळा घेतली, वर्कशॉप घेतलं, त्याच्यानंतर कळलं की नाही की किती कठीण आहे ॲक्टिंग करणं खरं वाटतं। म्हणजे जसं त्यांनी सांगितलं की ते एक गोष्ट म्हणजे कॉन्फिडन्स माझ्यामध्ये नाटक करण्याचं, भाषण देण्याची कला माझ्यापासून मला मुळातच होती। माझे शिक्षक होते भूमिका नाटकाचा रागाचा शिक्षक असून सुद्धा मला पाया काढून स्टेजवर दुसऱ्या रात्री प्रोग्राम केला तर 7 दिवस मला वडिलांच्या नजर चुकवून मला जगवावं लागत होतं। अशा परिस्थितीत नंतर मग महसूल विभागामध्ये तलाठी या पदावर झाल्यानंतर मग इथे मला इथे ॲक्टिव्हिटी काही नाही। गेममध्ये सगळं कबड्डी खेळणे, बाकी ॲक्टिव्हिटी होते। ह्या नाटकामध्ये कोणीच इन्व्हॉल्व व्हायचं नाही। पण 2002 साली महाराष्ट्र शासनाने प्रत्येकाने हा प्रोग्राम त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाला, शासनात त्याच्यामध्ये मग मला संधी मिळाली। आत्मिक जीवनामध्ये गेलो, पृथ्वी घोर या पहिल्या नाटकामध्ये काम केलं होतं। पृथ्वी घोर नंतर मग 12वी सायन्स सेंटर लावलं स्पर्धेमध्ये आता ती अशी सवय होऊन गेली। मला एक दशक प्रिन्सिपल प्राध्यापक सेंडे होते, ते आलं वर्ग 12 विज्ञान व सारे भाषण मी उठल्याबरोबर
लोकांच्या टाळ्या, विद्यार्थ्याच्या टाळ्या, विनोद करायचा, हसायचं, अभ्यास म्हणजे लिहायचं वगैरे नाही, पाठांतर वगैरे काही नाही, तिथेच विषय तिथेच गोळा करतो, तिथेच भेटायचं. मी स्वतंत्र शिकला आणि सर मी काल तिथे जेव्हा प्रवेश केला होता तर माझा उद्देश थोडा वेगळा होता. मी सरांना काल सांगितलं होतं की शाळेमध्ये वेगवेगळ्या आपल्या छोट्या छोट्या नाटिका वगैरे सगळे शाळेच्या निमित्ताने जे बसवतो कार्यक्रम शाळेमध्ये, तर त्यांच्या त्या विद्यार्थ्यांना जेव्हा आम्ही एक प्रशिक्षण देतो की कशा प्रकारे डायलॉग बोलायचे आहे, तर कदाचित आम्ही त्या भागामध्ये कमी पडतो असं आम्हाला वाटलं. आणि जेव्हा मी हा बॅनर बघितला आणि मला मनोज परिवार त्यांनी जेव्हा ते बॅनर पाठवलं ग्राफिक्स, तर मी विचार केला तेव्हा सुट्ट्यांचे दिवस आहेत आणि आपण काहीतरी शिकायला मिळेल आपल्याला, नवीन काहीतरी या उद्देशाने काल आलो होतो. परंतु ते म्हणतात की प्रत्येक व्यक्तीमध्ये एक छोटासा कुठेतरी लपलेला कलाकार असतो. तर कालपासून जेव्हा मी इथं आलो तेव्हा मलाही असं वाटायला लागलं की भविष्यात आपणही याच्यात ट्राय करू शकतो. या फील्डमध्ये एक छोटा मोठा जे सहभाग आहे ते आपण करू शकतो. आमच्यासाठी एक मोठे प्रेरणास्थान म्हणजे आपलं स्थळ पिक्चरमध्ये गुजरात साहेबांनी जे काम केलं होतं, ही मूवी स्पेशली आम्ही यांच्यासाठी पाहायला गेलो. म्हणजे क्लिअरली सांगतो, मी आणि माझ्या मिसेसचा असंच रात्री 8 वाजता चर्चा झाली आणि आम्ही इथून चंद्रपूरला मीडिया हॉटेलमध्ये 9:30चा शो पाहायला गेलो. त्यांच्यासाठी स्पेशली की यांनी तिथे काम केलं. पण खरंच ती मूवी पाहिल्यानंतर खूप समाधान वाटलं.